हॅलो फ्रेंड, सांचीज रंगोली अँड बेकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात माझ्या मैत्रिणींनो? आपण छानच असणार, यात काही शंका नाही. आत्ता दिवाळीची धामधूम चालू झालेली आहे आणि बायकांना किती कामं पुरतात, तर यामध्ये आपली एनर्जीसुद्धा वेस्ट होते. तर चला तर मग अशातच आपण लक्ष्मीपूजनाला आणि आपल्या स्वतःच्या एनर्जीवर्धक असे आपण मेव्याचे लड्डू बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 100 ग्रॅम बादाम भाजून त्यांना वेगळं ठेवलेलं आहे. मग मी दुसऱ्यांदा घेतलेले आहे 100 ग्रॅम काजू आणि 50 ग्रॅम घेतलेले आहे पिस्ते आणि 100 ग्रॅम घेतलेले आहे अक्रोड. या तिघांनाही भाजण्यासाठी सारखाच वेळ लागतो. तर या तिघांनाही आपण छान खमंग असं भाजून घेऊया आणि यांनासुद्धा बाजूला काढून घेऊया. आता मी इथे घेतलेले आहे सूर्यफूल, मगजबी आणि पंपकिन सीड. या तिघांनाही भाजायला सारखा वेळ लागतो आणि हे सगळे मी 50-50 ग्रॅम घेतलेले आहेत आणि यालासुद्धा आपण छान भाजून घेऊया. भाजतानाच याच्यामध्ये मी 50 ग्रॅम घेतलेला आहे खोबऱ्याचा किस, तोही जाडावाला. आणि याच्यासोबतच मी इथे घेतलेला आहे 25 ग्रॅम खसखस. यालासुद्धा आपण छान मस्त भाजून घेऊया आणि हे भाजल्यानंतर याला छान आपण वेगळं काढून ठेवूया. आता मी इथे घेतलेले आहेत 100 ग्रॅम तीळ आणि या तिळालासुद्धा आपण छान असं भाजून घेऊया. आता तीळ भाजून झाले की आता आपल्याला घ्यायचं आहे इथे 50 ग्रॅम डिंक आणि या डिंकालासुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. आता हे सगळं गार झालं की आपल्याला मिक्सरमधून याला छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. सगळ्याच्या सगळ्या साहित्याला पिठी करून घ्यायची आहे. आता आपला जो डिंक आहे, या डिंकाला छान भाजल्यानंतर याच्यामध्ये 1 चम्मच तूप टाकून याला परत एकदा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता आपण काय करणार आहोत, मी इथे घेतलेलं आहे अर्ध्या पावाच्या जवळ किंवा जास्त मी असं तूप घेतलेलं आहे, कारण घरचं आहे तर मी अंदाजाने घेतलेलं आहे. तर सुरुवातीला या तुपामध्ये मी मनुका छान तळून घेतला आणि नंतर याच्यामध्ये अर्धा किलो तूप टाकून मस्त असा याचा पाक बनवून घेतलेला आहे. हो, या पद्धतीने जर बनवलेत ना तर आपले लाडू खराबच होणार नाही. आत्ता आपला पाक रेडी झालेला आहे आणि आपलं जे सारण होतं ना, त्या सारणामध्ये वेलदोड्याची आणि जायफळाची पूड आपण टाकून घेऊन त्याला छान मस्त असं एकजीव करून घेऊया आणि नंतर याला एक मध्ये खड्डा करून आपलं गुळाचं आणि तुपाचं सारण टाकून या सगळ्या साहित्याला एकजीव करून सुंदर असे एकसारखे आपण गरमागरम लाडू वळून घेऊया आणि अशा प्रकारे सगळेच्या सगळे लाडू आपले रेडी आहेत. चला तर मग आपणही बनवा आणि दिवाळी एन्जॉय करा.